चला आता परीक्षेत आलेलं गणित घेणार आहोत आपण. परीक्षेत आलेलं गणित बघा, ते परीक्षेत आलेलं जे गणित आहे हे आपण आता घेणार आहोत. तो मी लिहून घेतो. क्वेश्चन 7 मार्काचं गणित आहे, त्याच्या खाली परत 8 मार्काचं गणित, दोघं आपण गणित सॉल्व्ह करणार आहोत. बघा तो इथं तुम्हाला असा त्रिकोण दिला आहे, त्याचा अर्थ बी काय होतो, बाणच होतो, काही घाबरायची गरज नाही. इथे असा त्रिकोण दिलेला आहे, तो यांचा अर्थ बाण होतो, असा ॲरो, सिम्पली सपोर्ट. इथे तुम्हाला लोड दिलेला असा, ठीक आहे. इथे 2 मीटरवरती परत लोड दिलेला आहे, 3 मीटर आहे, 3 मीटर, म्हणजे बघा हा 2 मीटर, सॉरी हा 3 मीटर आहे, इथला 2 मीटर आहे, इथं 3 मीटर आहे. स्केलवर नाही, तुम्ही अंदाजे कसंही काढते. तुम्ही म्हणाल की असं कसं 3 मीटर आहे, काढलं आहे अंदाजे, ठीक आहे. 60 किलो न्यूटन, 80 किलो न्यूटन, 50 किलो न्यूटन, आणि त्यांनी नाव पण दिलेले आहेत पॉईंटला. कसं, याला नाव दिलं आहे ए, याला नाव दिलं आहे बी, याला, ठीक आहे ना, सॉरी याला नाव दिलं आहे बी, याला सी, याला डी आणि याला ई आहे. तर त्यांनी जी नावं दिली तीच घ्यायची, आपण काही नावं द्यायची गरज नाही पडली, त्याने जे दिले तेच घेतले. तो हा बीम आहे आणि याची एस एफ डी बी एम डी काढून दाखवायची आहे. तो शेअर फोर्स डायग्राम, एस एफ डी म्हणजे शेअर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढून दाखवायचे. चला स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 काय करणार, पहिले आहे आपल्याकडे आता रिॲक्शन. कॅल्क्युलेट रिॲक्शन, ठीक आहे. तो रिॲक्शन काढायची, राहा उभं एवरती. समेशन ऑफ मुवमेंट अबाउट ए इज इक्वल टू 0. एवर उभं राहायचं तुम्हाला. उभं राहा, काय येईल, 60 इंटू किती अंतर लांब आहे ते 3, 60 इंटू 3 प्लस 80, बघा 80 किती लांब आहे, 80 इंटू हे 2 आणि 3 किती 5, 2 आणि 3 किती 5, समजते का, चेक करता. हां 5, पुढे प्लस 50, हे किती झाले 5 आणि 3 8, तो 50 इंटू 8. ओके, पुढे चला. आता इथे रिॲक्शन काय आली असती, ही रिॲक्शन आहे आर ई. इथे रिॲक्शन काय आहे, हे आहे आर ए. तुम्ही उभे कुठे आहात, तुम्ही तो उभे आहात. ओके चला, तो 60 इंटू 3, 80 इंटू 5, 50 इंटू 8 इज इक्वल टू आर ई इंटू किती आहे, आर ईमुळे हे 3 आणि 2 5 आणि 3 8 आणि 3 11. सांगा रे आर ई किती आला, आर ई किती बघा, 60 इंटू 3 प्लस 400 प्लस परत 400 ना, परत 400, ठीक आहे, डिवाइड बाय 11, डिवाइड बाय 11 किती आलं, 89 पॉईंट. चेक करत राहा, हे परीक्षेतलं उदाहरण आहे. 09 किलो न्यूटन. 89.09 असं येते, 89.09 हे आपलं आन्सर झालं. हा आर ई झाला. ओके, आपल्याला आर ए काढायचा असेल तर मला इक्वेशन वापरावं लागेल, समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. वरून येणार आहे, इज इक्वल टू खालून जाणार आहे. खालून कोण जातोय, आर ए प्लस आर ई इज इक्वल टू 60 प्लस 80 प्लस 50. आर एबद्दल मला काही घेणं देणं नाही, कारण की मला ते शोधायचं आहे. पण आर ई मला दिलेला आहे 89.09 इज इक्वल टू 50 आणि हे झाले 130, 130 आणि 60 190. 190, तुम्हाला सांगा आर ए किती आला, 190 मधून 89.09 मायनस करून टाका, तो काय येईल, आर ए काढायचा आहे, 190 मायनस 89.09 किती आलं, ते आलं आर ए बराबर 100.91 किलो न्यूटन. 100.91 किलो न्यूटन. इथपर्यंत कोणाला डाऊट असायला नको, मी परेशान झालो हे सांगून. ओके ना. हां, स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 एस एफ कॅल्क्युलेशन. शेअर फोर्स कॅल्क्युलेशन करून टाका. काय करावं लागेल, परत बीम काढावं लागेल. हा बीम काढून घेतला, तर जिथे सपोर्ट आहे ते आपण बांध दाखवले तरी चालतात, तो बांध दाखवला. हे 3 मीटर, ठीक आहे, हे 2 मीटर, 3 मीटर, हे 3 मीटर, हे 3 मीटर आहे, हे 3 मीटर आहे, हे 2 मीटर आहे, हे 3 मीटर आहे. हा किती आला, 60 किलो न्यूटन. हा किती आहे, 80 किलो न्यूटन. हा किती आहे, 50 किलो न्यूटन. ओके, आणि हा किती आहे, हा आहे ए सपोर्ट. हा किती आहे, बी सपोर्ट. आर ए किती काढला, आर आला 100.91 आणि आर बी किती आला 89.09. हा बीम दिलेला आहे. चला लागा कामाला. एस एफ कॅल्क्युलेशन करायचं आहे, तेव्हा स्टेपला मार्क देईल. एस एफ ए सपोर्टच्या लेफ्टला, ए सपोर्टच्या लेफ्टला उभा राहतोय, कोण नाही आहे, शेअर फोर्स ए सपोर्टच्या राईटला उभा राहतो. मागची व्हॅल्यू आणून ठेवायची. आता बघा, एच्या राईटला बाण मारताय तुम्ही, मारलेला आताचा बाण आणि मागे मारलेला बाण कोण आहे का, हो आहे, 100.91चा बाण आहे, वरती जातोय, वरती म्हणजे प्लस, याच्यात काय करावं लागेल, 100.91 प्लस करावं लागेल, म्हणजे 100.91 येईल तो.
चला पुढे जाता. यांची नावं दिलेली आहेत का आपण दिलेली आहे बघा. हा नाव काय आपला, हा बी, हा सी, हा डी आणि हा काय ई. आता कुठे जाणार, आता बीला उभं राहा. तो शेअर फोर्स बीच्या कुठे राहणार, बीच्या लेफ्टला उभं राहा तुम्ही. शेअर फोर्स बीच्या लेफ्टला. तर बीच्या लेफ्टला करायचं असेल ते काम करा ना. मागची व्हॅल्यू पहिले लिहून घ्या. 100.91 लिहून टाकली. आता तुम्ही मारलेला बाण आणि मागे मारलेल्या बाणमध्ये कोणी नाही आहे, तो हे जसं तसं राहणार. ओके. आता शेअर फोर्स मला बीच्या राईटला काढायचं आहे. राईटला म्हणजे मी तो उभं राहणार, बरोबर. तो मागची व्हॅल्यू पहिले तर जशी तशी घेऊन घ्या. 100.91 घेतली. तुम्ही मारलेला बाण, तुम्ही मागे मारलेला बाण, याच्यामध्ये कोण आहे, 60 आहे, खाली चाललाय. खाली म्हणजे -60 करावं लागेल बाळा या व्हॅल्यूमध्ये. मग किती येईल सांगा. 100.91 -60 40.91. तो 100.91 -60 म्हटल्यावर ती 40.91 झालं. तो बी पॉईंट पण कव्हर केला. आता आपण जो सी पॉईंटला, तो सी पॉईंटला जायचं आहे आणि सीच्या तुम्हाला लेफ्टला उभं राहायचं. ठीक आहे. तुम्ही काय करणार, शेअर फोर्स सीच्या लेफ्टला उभं राहायचं आहे. सीच्या लेफ्टला उभं राहायचं आहे. तो शेअर फोर्स सीच्या लेफ्टला उभं राहायचं. याचा अर्थ मागची व्हॅल्यू पहिले घेऊन टाका. 40.91 मागची व्हॅल्यू घेतली. तुम्ही मारलेला बाण, तुम्ही मागे मारलेल्या बाणमध्ये कोणी नाही आहे, तो हे ॲज इट इज तेवढंच राहील. 40.91 किलो न्यूटन. शेअर फोर्स सी सपोर्टच्या राईटला, तो शेअर फोर्स सी सपोर्टच्या राईटला आलो. काय करावं लागेल, तो मागची व्हॅल्यू पहिले घेऊन टाका, बरोबर, जशी तशी 40.91. आता बघा, शेअर फोर्स सीच्या तुम्ही राईटला बघताय. काय करणार, तुम्ही राईटला मारलेला हा बाण आणि मागे मारून ठेवला तो बाण, त्याच्यामध्ये कोणी 80 कुठे खाली, तर इथून काय करावं लागेल, -80 मला मायनस करावं लागेल. तो किती बघा, 40.91 -80. दिसत नाहीये. बाकीचे रे ए बाळा, तुला काहीतरी प्रॉब्लेम आहे, तिकडे पाऊस पडतोय का, पाऊस पडत असेल तिकडे पण. हां, -39.09 किलो न्यूटन. ओके. चलो आता आपण डी पॉईंटला येऊया. तो डी पॉईंटच्या लेफ्टला उभा राहतो आणि बाण मारला, बरोबर. चल ठीक आहे. काय करावं लागेल, शेअर फोर्स मला डीच्या लेफ्टला काढायचं आहे. मागची व्हॅल्यू घेऊन घेतो -39.09, बरोबर. हा, तो मागची व्हॅल्यू घेतली. आता तुम्ही जो लेफ्टला बाण मारलाय, हा बाण आणि मागचा बाण, याच्यात कोणी आहे का, कोण नाही आहे, तो ॲज इट इज जसं तसं होऊन जाईल. किलो न्यूटन फक्त. ओके. आता मला काय करावं लागेल, शेअर फोर्स डी सपोर्टच्या राईटला बघायचं आहे. तो डी सपोर्टच्या राईटला बघायचं आहे. बघा तुम्ही पहिले जशी तशी व्हॅल्यू लिहून टाका. तर मागची जशी तशी व्हॅल्यू लिहून टाकली. आता बघूया, मला डीच्या राईटला जायचं आहे. तो राईटला बाण मारला. मी आता मारलेला बाण आणि मागे मारलेला बाणमध्ये 50 खाली चालला आहे, म्हणून या व्हॅल्यूमधून मला -50 करावं लागेल. जी की व्हॅल्यू किती येईल, ती येईल 89.09 किलो न्यूटनमध्ये. ठीक आहे. आता आपण पुन्हा काय करणार, आता जाणार पुढच्या पॉईंटला, म्हणजे ई पॉईंटच्या. ई पॉईंटच्या लेफ्टला उभा राहतो. याचा अर्थ शेअर फोर्स ई पॉईंटच्या लेफ्टला उभा राहायचं असेल, राहा, काही प्रॉब्लेम नाही आहे. पहिले मागची व्हॅल्यू लिहून घ्या. मागची व्हॅल्यू किती आहे, -89.09. तो -89.09 मागची व्हॅल्यू लिहिली. तुम्ही मारलेला बाण, तुम्ही मागे मारलेल्या बाणमध्ये कोणी नाही आहे, तो व्हॅल्यू ॲज इट इज येऊन जाईल. ही व्हॅल्यू ॲज इट इज येऊन जाईल. ओके. आता आपण काढणार शेअर फोर्स ई सपोर्टच्या राईटला. तो ई सपोर्टच्या राईटला इथे तुम्ही मारलेला बाण, मागे मारलेल्या बाणमध्ये कोण आहे, 89.09 वरती चालला. तो देअरफॉर आपण काय करणार, मागची व्हॅल्यू आणा. 89.09 मागची व्हॅल्यू आणली. तुमच्या लक्षात येईल की तुम्ही मारलेला बाण आणि मागे मारलेल्या बाणमध्ये 89.09 वरती चालतोय. तो वरती म्हणजे प्लस 89.09, म्हणजे उत्तर किती आलं, 0. म्हणजे आपलं उत्तर ओके आहे. शेअर फोर्स सीच्या राईटला 0. अशा पद्धतीने हे शेअर फोर्स कॅल्क्युलेशन करायचं आहे. असं दिसायला पाहिजे, असं दिसायला पाहिजे. ओके. तो हे झाला SF कॅल्क्युलेशन. आता आपण करणार बाळांनो BM कॅल्क्युलेशन. तो इथपर्यंत डाऊट नको पाहिजे. BM कॅल्क्युलेशन बघू. हा, प्रत्येक स्टेपला डायग्राम का, ते डिपेंड करतं. आता ते तुम्हाला शिकवायचं आहे म्हणून मी डायग्राम काढतोय. पण एखादा फास्ट असेल तर तो पटापट करेल. एखादा फास्ट असेल तर पटापट करेल. जो डायग्राम काढेल त्याला इझिली जाईल ना ते. आता मी तुम्हाला शिकवतोय म्हणून मी डायग्राम काढतोय. आणि मी तुझ्याऐवजी पेपरला बसलो असतो तर मी डायग्राम काढले असते बाळा, मी डायग्राम काढले असते. ठीक आहे. चला आता स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3, बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन, BM कॅल्क्युलेशन. मला काय पट्ट्या थोडी ना माळायचा, हाताने काढा ना. काय बरं का, तो बीम परत काढून घेतो. आपण सिव्हिल इंजिनियर नाही, हाताने काढा असं पटापट. तो व्हॅल्यू किती इथं, हे 3, इथे 2, 3. तो 3 मीटर, 3 मीटर, 2 मीटर, 3 मीटर. आरे किती आणलाय, आरे किती आणलाय बघा, 100. हा A आहे, हा B आहे, हा C आहे, हा D आहे, हा E आहे.
हा आला 100.91, हे वरचं आहे 60, हे आहे 80, हे आहे 50 आणि आर किती आणलाय मी आणला 89.09. ठीक आहे, ही डायग्राम बनली. आता मला बेंडिंग मुवमेंट काढायची आहे. चला सांगा बरं का, ए ला मुवमेंट किती राहते 0. तो मी काय लिहिणार मुवमेंट ॲट ए इज इक्वल टू 0. का बरं? कारण की ए सपोर्ट आणि ई सपोर्ट नेहमी सिम्पली सपोर्ट असतात. या दोघं ठिकाणी मुवमेंट नेहमी 0 राहणार आहे. तो एम ए इज इक्वल टू 0 अँड एम ई इज इक्वल टू 0. तो दोन मुवमेंट तर 2 पॉईंट तर झाले शोधून, 2 पॉईंट तर शोधून झाले. ठीक आहे, आता आपण काय करणार बाळांनो, आता आपण मधल्या पॉईंटवर जाऊ. जसं की मी बी पॉईंटवर उभं राहतो. तुम्हीच मला सांगा, तुम्ही जर बी पॉईंटवर उभे राहत असणार तर कुठे उभं राहायला पाहिजे तुम्ही? सी डी ई एवढे 3 बाणं बघण्यापेक्षा तुम्ही इकडच्या बाजूला बघा. कुठे? लेफ्टकडे. तुम्हाला एकच बाण दिसेल जो की 3 मीटरच्या अंतरात येईल आणि वरती चाललाय म्हणजे त्याच्यामुळे पॉझिटिव्ह मुवमेंट येईल. तो देअरफॉर मला काढायचा आता मुवमेंट बीला. तो मुवमेंट बीला काढायची असेल तर फोर्स कोणता दिसतोय? 100.91 वरती जाताना, वरती म्हणजे पॉझिटिव्ह झाला. 100.91 इंटू किती लांब आहे तुमच्यापासून? तो 3, म्हणजे किती झालं सांगा बरं का? 100. दुसरा कोणताही पॉईंट बघा, दुसरा कोणताही फोर्स नाही. तो बी कडून बघितल्यानंतर तुम्हाला एकच बाण दिसेल. 100.91 इंटू 3, 100.91 इंटू 3 किती आलं? 302.73 किलो न्यूटन इंटू मीटर. ओके, तो ए पॉईंट झाला, बी झाला, सी ला या. आता तुम्हीच मला सांगा, सी पॉईंटवर उभं राहिल्यानंतर कुठे सोपं जाईल? तुम्ही म्हणाल की सर सीला जर आपण उभं राहिलो आणि आपण इकडच्या लेफ्टला बघायला गेलो तरी बी तुम्हाला 100.91चा एक बाण आणि हा 60चा एक बाण, असे 2 बाण दिसणार आहे सीला उभं राहिलं तर. आणि इकडे बघायला गेला तर तो 50चा एक बाण आणि दुसरा 89.09 याचा एक बाण, इकडे बी 2 दिसणार आहे. आता कुठे बघायचं? डिपेंड करतं, ज्याला पटेल तिकडे तो बघेल. आता मी काय करतो, मी ट्राय करतो, इथे उभा आहे तर मी इकडे बघून घेतो. का बरं? सारखं पडतं, इकडून बघा का इकडून बघा, 2-2 बाणं दिसतात. तुम्ही इकडे बघायचा ट्राय केला. मग तुम्ही जेव्हा इकडे बघता तुम्हाला 2 बाणं दिसतात ना. एक दिसतोय 100.91चा बाण वरती, तो 100.91 वरती जातोय. तुम्ही इथे उभे आहात, 100.91 तुमच्यापासून किती लांब आहे? 5. तो वरती चाललाय म्हणून तो 100.91 पॉझिटिव्ह इंटू 5, तो त्याच्यामुळे मुवमेंट आली. लक्षात आलं का? तुम्ही इथे उभे आहात, तुम्हाला 100.91 वरती जातोय म्हणून पॉझिटिव्ह, तुमच्यापासून किती लांब आहे? तो 5. तो 100.91 इंटू 5 झाला. परंतु बाळांनो, तुमच्या लक्षामध्ये येईल की फक्त एवढा बाण नाही सर 100.91चा, हा 60 पण लागतोय आणि हा 60 खाली जातोय. खाली म्हणजे निगेटिव्ह. तो याचा अर्थ असा झाला, मला पुन्हा -60 खाली चाललाय म्हणून निगेटिव्ह, आणि हा 60 किती लांब आहे तुमच्यापासून? 2. तो -60 इंटू 2 करावं लागेल. आणि याचं कॅल्क्युलेशन करून सांगा किती, याचं कॅल्क्युलेशन करून सांगा किती? 100.91 इंटू 5 -120 इंटू 5, तो किती घे? ते किती आलं? 384.55. 384.55. एकदा चेक करून घ्या बरं का सगळ्यांनी रे, एकदा चेक करून घ्या, हे परीक्षेत आलेले प्रश्न आहे. ठीक आहे, तो एमसी पण झाला. आता ठीक आहे, एमसी झाला. आता डी ला या. तुम्ही सांगा, डी वरती जर तुम्ही येत असणार तर कुठे बघणार? इकडे नका बघू बाळांनो, आता खूप जास्त बाणं होऊन जातील. 100.91 एक होऊन जाईल, हा 60 एक होईल आणि 80 होईल. 3 बाणं बघण्यापेक्षा इकडे या आणि इथे उभं राहून इकडून बघून घ्या. तुम्हाला एकच बाण दिसेल, तो म्हणजे 89.09 आणि किती अंतरावर? तो 3. तो त्यामुळे इथं उभं राहिल्यावरती इकडे जर बघणार तर मुवमेंट काय येईल? सो देअरफॉर कुठे उभा आहे तुम्ही? डी ला. एम डी. तो एम डी इज इक्वल टू व्हॉट? काय येईल बघा, 89.09 वरती चालला म्हणून पॉझिटिव्ह. किती अंतर लांब आहे तुमच्यापासून? तो 3. तो किती आला सांगा? 89.03 इंटू 89.09 इंटू 3, तो आला 267.27 किलो न्यूटन इंटू मीटर. झाले? मग झाले ना 5 पॉईंट. ए झाला, बी झाला, सी झाला, डी झाला. इथं ऑलरेडी काढून फेकलाय. तो या पद्धतीने 1 2 3 4 5 पॉईंट झाले. आता बनवणार आपण एसएफडी बीएमडी. आता आपण बनवणार एसएफडी बीएमडी. तो देअरफॉर स्टेप नंबर 4, एसएफडी अँड बीएमडी. कसं करायचं? बीम काढून टाकतो पहिले. तो बीम काढून टाकतो पहिले फास्टमध्ये. हा 3 आहे, हा 2 आहे, हा 3 3 3 मीटर, 3 मीटर, 2 मीटर, 3 मीटर. ए बी सी डी ई किती आहे? 60. हे किती आहे? 80. किती आहे? 50. ओके, तो चालेल. इथं रिॲक्शन किती आणलेली आहे? 100.91. नंतर इकडे रिॲक्शन किती आली आहे? 89.09. चला आता मला काढायची एसएफडी. तर बार काही नाही बघा. तो तुम्ही एक काम करू शकता, एक तर असं सरळ मारून घ्या, हे बरं चांगलं राहतं. हे बघा, या पद्धतीने अशी मार्किंग करून घ्या. उद्या आपण सर्वेचा पेपर सोडवणार आहोत. तर उद्या आपलं जवळजवळ जे ना
उद्या आपलं 1 युनिट पूर्ण होऊन जाईल सर्वेचं. तो ट्राय करू उद्या सर्वेचा 1 युनिट संपवायचा. ओके, ज्याच्यात गणितं आलेली असतात तेव्हा बघू आपण. मग आता आपण म्हणजे सर्वे बी घेऊ आणि जमलं तर आज आपल्या वेळेवरती आपण मॉस चालू राहू कंटिन्यू, म्हणजे 1 युनिट संपत, बाकीची पण युनिट घेत राहायचे. आता इथं काय करणार, मला एसएफडी काढायची. ही बघा लाईन मार्क केली. तुम्ही मला सांगा, कॅल्क्युलेटर घेऊन घ्या पहिले. चला कॅल्क्युलेटर घेऊन घेणे, कॅल्क्युलेटर घेऊन घ्या. कॅल्क्युलेटर तुम्ही आता घेतला तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल बघा. एक मिनिट, हां तो कॅल्क्युलेटर घेतला. आता बघा तुमच्या लक्षात येईल, हां इथे ठेवतो. मला सांगा 100.91 मला वरती जाणं आहे, गेलो सरळ 100.91 गेलो वरती. 100.91 जसं बी वरती गेलोय तो इकडे बी लिहून टाकणार 100.91. ओके चलो, आता इथपर्यंत आलो. जसं बी पुढे पाऊल टाकला कोणी नाही आहे, तो कोणी नाही याचा अर्थ नो लोड. नो लोड इथपर्यंत कुठपर्यंत 60पर्यंत कोणी नाही बाळांनो. पण जसं बी तुम्ही आता बी पॉईंटला गेला तुमच्या लक्षात येईल की 60 खाली चाललाय. तो खाली चालला याचा अर्थ 100.91 मधून काय करावं लागेल, -60 करावं लागेल. जी की व्हॅल्यू किती येते 40.91 पॉझिटिव्ह, म्हणजे रेषेच्या वरतीच राहणार तुम्ही. तो इथून जर का मी 60 घर खाली उतरलो 60 करत खाली, तो इथे किती उरणार आपण 40.91 एवढी उंची राहील. म्हणजे इथून इथपर्यंत उंची किती 40.91, तो 40.91. पुढे बघितलं मी बी पॉईंटच्या पुढे कोण नाही आहे, सी पर्यंत नो लोड नो लोड नो लोड. याचा अर्थ इथून इथपर्यंत कोणी नाही आहे, सपाट राहील. ठीक आहे, हे सपाटी पूर्ण. मग पुढे माझ्या लक्षात आलं अचानक की 40.91 इथपर्यंत ठीक आहे, पण अचानक इथे आता 80 खाली जातोय. तो देअरफॉर या 40.91 मधून काय मायनस करायचं आहे, मायनस चिन्ह दाबायचं आहे. -80 तो -80 किती आलं बरं का, ते आलं -39.09. तो हे जेव्हा मी खाली गेलो तो खाली गेल्यानंतर हे झालं 0. इकडे अजून किती घर घ्यायचे आहेत 39.09. तो मायनस लिहायचं नाही बरं का, इथे 39.09 लिहायचं. रेषेच्या खाली आत म्हणजे जो समजून घेईल की ते मायनस चिन्ह आहे. ठीक आहे, तो हे 80 पण आलं. आता इथपर्यंत आल्यानंतर मला कळालं की पुढे तर कोण नाही आहे. याचा अर्थ परत नो लोड करत इथपर्यंत गेलो. अचानक परत 50 खाली जायचं आहे. तो याच्यातून जे पण आन्सर आलं हे याच्यामधून परत मायनस काय करायचं खाली जाणं, म्हणजे मायनस. ठीक आहे, एक मिनटं, 39.09 ना, तो -39.09 -50 किती आलं ते -89.09. तो याचा अर्थ इथे जसं बी 50 येईल तो खाली चालला जाईल. मी किती राहील इथं 89.09. मायनस लिहत नका जाऊ, रेषेच्या खाली तो मायनस समजून घेईल. इथपर्यंत आलो, पुढे बघतो तर कोणी नाही आहे, नो लोड. तो याचा अर्थ इथे जाणार मी सपाट. आणि आता इथपर्यंत आले का अचानक वरती किती 89.09 जायचं आहे. इथून जाऊन इथपर्यंत जाऊन जोडून जायचं, म्हणजे आपलं तर बरोबर आहे. वरती आलं पॉझिटिव्ह, आलं निगेटिव्ह. ही झाली एसएफडी. ओके का. आता मला काढायची बीएमडी. तो बीएमडी कशी काढतो बारकाईने बघा. लाईन मार्क करून घेतली. ए बघा, ए पॉईंटला मुवमेंट किती असते 0, आणि इकडच्या पॉईंटला मुवमेंट किती असते 0. ओके, 2 पॉईंट देऊन झाले. आता आपण काय करणार, एमबी बघा. एमबीला मुवमेंट किती होती 302.73. तो 302.73 होती तर कुठे दाखवणार आहे, काय बी पॉईंट आहे ना, 302.73 इथं दाखवते का बा, 302.73 दाखवली. ओके, 302.73. पुढे जाऊया. सी पॉईंट किती आहे, सी पॉईंटला आहे 384.55. तो सी पॉईंट आहे, तो 384 म्हणजे थोडं वरती बघा, कारण याला 302.73 म्हणतोय तर 384 नक्की थोडा वरती पाहिजे. तो 384.55 आहे ते. पुढे जाऊया. आता पुढे एम डीला किती आहे 267.27. तो याचा अर्थ 300 आहे, म्हणजे 267 कुठे येईल बघा ना, इथे याच्या खाली दाखवतो 267.27. कळतंय का. आणि नंतर हा 0 झाले. तर मग आता कसं जोडणार, इथून तर इथपर्यंत एसएफडीमध्ये सपाट आहे, तर हा कसा जुडणार, हे दोघं पॉईंट जुडतील तिरपा, हा जुडताल तिरपा. ठीक आहे. पुढे हे पण सपाट आहे, तर हे कसं जुडतील, हे जुडतील तिरपे. ओके, हा पण तिरपा जुडला. हे पण सपाट आहे इथून तिथवर, तर हे बी कसं जुडणार, हे बी जुडणार तिरप. आणि हे बी सपाट आहे, हे बी कसं जुडणार तिरप. झाली बीएमडी. प्लस चिन्ह द्यायचं बीएमडी. जमतंय का सांगा.